नमस्कार. आपल्यासमोर एसबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादक विष्णू कारंपुरे आपल्यासमोर येत आहेत. आपण पाहत आहोत या प्रगत युगामध्ये, या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान इतकं पुढे गेले आहे की या तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा होत आहेत, अनेक प्रगती होत आहे. अशा प्रगतीमध्ये एक अधोगतीचं सुद्धा आपल्याला कारण या समोर आलेलं आहे. या अधोगतीच्या माध्यमातून कारण म्हणजे मोबाईल. या मोबाईलमुळे आपल्याला अनेक माध्यमातून आपल्या ज्या माणसाला पाहिजे, ज्या व्यक्तीला पाहिजे, ज्या कामाला पाहिजे त्या व्यक्तीला आपण ताबडतोब बोलू शकतो, कुठूनही संपर्क साधू शकतो. पण त्याच्या उलट मोबाईलमुळे अनेक आघात, मोबाईलमुळे अनेक नुकसान सुद्धा आपल्याला सहन करावं लागत आहे. सध्या शासनाने मोबाईलचा वापर कमी करा असं आवाहन करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांना मोबाईल देऊ नका अशा प्रकारचं सुद्धा शासन आवाहन करतोय, विधिज्ञ आवाहन करतात. आणि त्याचबरोबर अनेक समाजसेवक आवाहन करतात. याहून पुढे जाऊन अनेक ग्रामीण तालुक्यात, शहरा गावामध्ये किंवा खेडेगावामध्ये आपण बघताना की एक आठवड्यातून एक दिवस मोबाईल पूर्ण वापर बंद अशा प्रकारचे एक चळवळ सुद्धा सुरू झालेली दिसून येते. अशाच माध्यमातून आम्ही सर्वे केला. सोलापूर शहरातील वाहन चालकांचे, दुचाकी वाहन चालकांचे सर्वे करत असताना अत्यंत गंभीर बाब अशी समोर आलेली आहे की या गंभीर बाबमध्ये मोबाईल, गाडीचा दुचाकी वाहन चालक हा मोबाईल घेऊन आपला गाडी वाहन चालवतो. त्या मोबाईल चालवताना त्याचा मान असं खाली करून त्याने चालवतो. मोबाईल कानापाशी ठेवून की त्याला मोबाईलवर लक्ष द्यावं की वाहन चालताना पुढे काय चाललं ते बघावं हे सुद्धा भान राहत नाही. अनेकांचे मृत्यू झालेत, अनेकांचे अपघातून अपंगत्व आले, तरी देखील हा मोबाईल बहादर हा मोबाईल वापरण्याचा सोडून देत नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आवाहन करताना विनंती करतो की या सर्वेच्या माध्यमातून कोणाला आम्हाला दुखवायचं नाही आहे की सर्वेच्या माध्यमातून पोलिसांना किंवा आम्ही सर्वे केलं त्यांना कारवाई करा अशा भूमिका नाही. पण त्याचबरोबर पोलीस देखील वाहतूक शाखेच्या माध्यमातून, परिवहन खात्याच्या माध्यमातून अनेक कायदे काढलेले आहेत. ठिकठिकाणी बोर्ड लावले, ठिकठिकाणी सूचना फलक लावल्या, ठिकठिकाणी वाहनधारकांना सोयीचं व्हावं अनेक तरी कायदे त्या ठिकाणी काढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये देखील त्याचा विचार न करता या ठिकाणी मोबाईल धारक हा मोबाईल वापरतो. आणि आपल्याला या माध्यमातून सांगायचं एकच आहे की मोबाईल वापरणं हे अत्यंत, वाहन चालताना जर एखादा कॉल आला थांबून तुम्ही बोला किंवा काही वेळाने बोलतो अशा प्रकारचा तुम्ही त्या ठिकाणी सांगा, विचार करा. आणि काही वेळ झाल्यानंतर किंवा मोबाईल गाडी चालवताना मोबाईल बोलणार नाही अशा प्रकारचा ठाम निर्धार करा. तरच हा मोबाईलच्या माध्यमातून होत असलेला अपघात आणि मोबाईलच्या माध्यमातून होत असलेले जे अनेक संकट समोर आले, अनेक विद्यार्थी मेलेत, अनेक मोठमोठ्या वाहनाच्या खाली पडून मेलेले आहेत, निष्पाप लोकांचं मरण झाले आणि वाहनधारक तर या ठिकाणी पूर्णपणे अपघातामध्ये आले केलेले आहे. म्हणजे एकच सांगायचं या ठिकाणी आहे की आपण पुढे जाऊन या मोबाईलच्या माध्यमातून आपण कधीही वाहन चालवताना मोबाईल बोलू नका आणि अपघाताला समोर जाऊ नका. आपण जर तसं जात असाल तर पुढे ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांनी अडवून तुम्हाला कारवाई करू शकतात. पण त्या कारवाईला देखील संधी देऊ नका आणि आपण आपलं जीवन धोक्यात घालू नका असा संदेश आमच्या सोलापूर एसबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादक या नात्याने आपल्याला देत आहे. ठिकाणी आशा बाळगतो. त्याचबरोबर आमचे कॅमेरामन श्रीनिवास बोगा आणि वार्ताहर गुरुनाथ कोळी आणि रायटर रेखा आडकी यांच्यासह आपल्याला हा संदेश पोहोचवत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.